तर बघा, मेथड्स ऑफ सिलेक्शन अँड बेसिस फॉर सिलेक्शन. यामध्ये सिलेक्शनची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. सिलेक्शन इज डिफाइंड ॲज द प्रोसेस इन विच सर्टेन इंडिव्हिज्युअल्स इन पॉप्युलेशन आर प्रेफर्ड ओव्हर अदर फॉर प्रोड्युसिंग ऑफस्प्रिंग ऑफ नेक्स्ट जनरेशन. म्हणजे नेक्स्ट जनरेशनमध्ये ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करण्यासाठी एका विशिष्ट अशा पॉप्युलेशनमधले इंडिव्हिज्युअलला बाकीच्यांपेक्षा प्रेफरन्स दिला जातो. ठीक आहे. म्हणजे बघा, प्रोसेस इन विच सर्टेन इंडिव्हिज्युअल्स, विशिष्टच्या इंडिव्हिज्युअल्सला त्या पॉप्युलेशनमध्ये प्रेफरन्स दिला जातो अदरच्या कंपॅरिझनमध्ये. कशासाठी? तर नेक्स्ट जनरेशनमध्ये ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करण्यासाठी. ठीक आहे. सिम्पल डेफिनेशन आहे, सिलेक्शन इज द डिफाइंड ॲज द प्रोसेस इन विच सर्टेन इंडिव्हिज्युअल्स इन पॉप्युलेशन आर प्रेफर्ड ओव्हर अदर फॉर प्रोड्युसिंग ऑफस्प्रिंग ऑफ द नेक्स्ट जनरेशन. सो सिलेक्शन इज द सिस्टमॅटिक चॉईस ऑफ ॲनिमल्स इन पॉप्युलेशन. तर त्या पॉप्युलेशनमधली सिस्टमॅटिक एक चॉईस म्हणून ही प्रोसेस आपण म्हणू शकतो. सो बघा, मेथड्स ऑफ सिलेक्शन. डिफरंट मेथड्स ऑफ सिलेक्शन आर, कोणकोणत्या मेथड आहेत? टँडम मेथड आहे, इंडिपेंडंट कलिंग मेथड आहे आणि सिलेक्शन इंडेक्स मेथड आहे. तर 3 मेथड आहेत सिलेक्शनच्या, लिस्टिंगला येऊ शकतात. सो पहिली टँडम मेथडमध्ये बघा, इन दिस मेथड ओनली वन ट्रेट इज सिलेक्टेड ॲट वन टाईम. तर या मेथडमध्ये एका टाईमला फक्त एकच ट्रेट सिलेक्ट केला जातो. सो दी प्रोसेस ऑफ सिलेक्शन इज कंटिन्यूड अंटिल गोल फॉर सिलेक्टेड ट्रेट इज अचिव्ड. जोपर्यंत आपण जो ट्रेट सिलेक्ट केला आहे तो आपल्याला अचीव होत नाही तोपर्यंत ही सिलेक्शनची प्रोसेस काय ती कंटिन्यू राहते. सो आफ्टर अचिव्हमेंट ऑफ फर्स्ट गोल, सिलेक्शन इज डिरेक्टेड टू अनदर ट्रेट. पहिला ट्रेट भेटल्यानंतरच मग दुसऱ्या ट्रेटचा विचार केला जातो या मेथडमध्ये, म्हणून याला टँडम मेथड म्हणलेले. सो ॲडव्हान्टेज काय आहे ह्याचा? तर सिलेक्शन फॉर वन ट्रेट रिझल्ट्स इन इम्प्रूव्हमेंट इन अदर ट्रेट ऑल्सो. म्हणजे एक ट्रेटचं सिलेक्शन अचीव झाल्यानंतर दुसऱ्या ट्रेटचं इम्प्रूव्हमेंटमध्ये सुद्धा काय होतं तर हेल्प होते. सो डिसॲडव्हान्टेज काय आहे? दिस इज हायली इनएफिशियंट मेथड. इनएफिशियंट मेथड आहे इफ ट्रेट्स आर नॉट जेनेटिकली रिलेटेड. जर नंतर जे आपण दुसऱ्या ट्रेटला जाणार आहोत तर ते जर जेनेटिकली रिलेटेड नसतील तर ही इनएफिशियंट मेथड आहे. सो समटाइम्स इम्प्रूव्हमेंट मेड इन फर्स्ट ट्रेट इज लॉस्ट वेन सिलेक्शन इज डायरेक्टेड टू अनदर ट्रेट. तर काही वेळा असं काय होऊ शकतं, तर जेव्हा आपण दुसऱ्या ट्रेटचा विचार करतो तेव्हा फर्स्ट ट्रेटमध्ये जी इम्प्रूव्हमेंट झालेली ती लॉस्ट होऊ शकते. अँड द रेट ऑफ जेनेटिक इम्प्रूव्हमेंट इज व्हेरी लो. तर असं एक ट्रेट जर आपण करत बसलो तर कसं आहे तर जेनेटिक इम्प्रूव्हमेंटचा जो रेट आहे तो कसा होता आहे तर कमी राहत होतो. सो दुसरी मेथड आहे इंडिपेंडंट कलिंग मेथड. यामध्ये काय केलं जातं? इन दिस मेथड सिलेक्शन इज मेड फॉर फ्यू ट्रेट्स ॲट अ टाईम. म्हणजे टँडम मेथडमध्ये कसं आपण एकच ट्रेट सिलेक्ट करतो, तसा इंडिपेंडंट कलिंग मेथडमध्ये आपण एकपेक्षा जास्त म्हणजे काही फ्यू ट्रेट आपण त्यामध्ये कन्सिडर करतो. सो द मिनिमम स्टँडर्ड इज काय दिलेलं आहे इथं? सो द मिनिमम स्टँडर्ड इज A1 फॉर इच युनिट. म्हणजे प्रत्येक युनिटसाठी जो स्टँडर्ड आहे तो A1 दिलेला आहे इथं. अँड द स्टँडर्ड द ॲनिमल्स विच डू नॉट मीट मिनिमम स्टँडर्ड आर कल्ड. तर जे ॲनिमल मिनिमम त्यांचं स्टँडर्ड जर भेटत नसेल तर त्यांची कलिंग केली जाते. ठीक आहे. सो द इफेक्टिव्हनेस ऑफ दिस मेथड डिपेंड्स ऑन स्टँडर्ड चूजन फॉर इच ऑफ द ट्रेड्स. म्हणजे या मेथडचा इफेक्टिव्हनेस कशावर डिपेंड आहे तर प्रत्येक ट्रेडसाठी आपण स्टँडर्ड कुठलं चूज केलं. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, टँडम मेथडमध्ये फक्त पहिल्यांदा एक ट्रेड कन्सिडर केला जातो आणि नंतर एक ट्रेड अचीव झाल्यानंतर दुसऱ्या ट्रेडकडे जातात. आणि इंडिपेंडंट कलिंग मेथडमध्ये काही ट्रेड घेतले जातात एका टाईमला. सो मिनिमम स्टँडर्ड किती तर A1 आहे एक युनिट एक ट्रेडसाठी इंडिपेंडंट कलिंग मेथडसाठी. ऑब्जेक्टिव्हला इम्पॉर्टंट आहे. सो ॲडव्हान्टेज बघा, सिलेक्शन कॅन बी प्रॅक्टिस्ड फॉर 2 or more ट्रेड सायमल्टेनियसली. तर बघा, सिलेक्शन कॅन बी प्रॅक्टिस्ड फॉर 2 or more ट्रेड सायमल्टेनियसली. तर यामध्ये काय केलं जातं तर 2 किंवा 2पेक्षा जास्त ट्रेड एकाच वेळेस सिलेक्ट केले जातात. बरोबर आहे, इंडिपेंडंट कलिंग मेथडमध्ये. अँड ॲनिमल्स विच डू नॉट मीट द मिनिमम स्टँडर्ड कॅन बी कल्ड ॲट अन अर्ली एज. तर जे ॲनिमल मिनिमम स्टँडर्ड देऊ शकत नाही त्यांना काय केलं जातं, कलिंग केली जाते त्यांच्या अर्लीस्ट एजला. सो दिस मेथड इज सुपेरियर टू टँडम मेथड. तर टँडम मेथडच्या कंपॅरिझनमध्ये ही इंडिपेंडंट कलिंग मेथड जी आहे ती कशी आहे तर सुपेरियर आहे. सो दी रेट ऑफ प्रोग्रेस पर युनिट टाईम इज मोर ॲज कम्पेअर्ड टू टँडम मेथड. म्हणजे टँडम मेथडचा जर विचार केला
तर या मेथडमध्ये रेट ऑफ प्रोग्रेस जो आहे पर युनिट टाईमला तो कसा आहे तर जास्त आहे. सो डिसॲडव्हान्टेज बघा, द ॲनिमल्स विच आर सुपिरियर इन वन ट्रेट अँड लिटल इन्फेरियर इन अनदर ट्रेट आर ऑल्सो कल्ड. तर ॲनिमल्स समजा आता आपण ह्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त ट्रेट सायमल्टेनियसली सिलेक्ट करतोय, तर जे ॲनिमल एका ट्रेटमध्ये सुपेरियर आहेत आणि दुसऱ्या ट्रेटमध्ये थोडे जरी इन्फेरियर असले तरी त्यांची कलिंग केली जाते. ठीक आहे, तर हा डिसॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर नंबर ऑफ ॲनिमल्स सिलेक्टेड विल बी व्हेरी स्मॉल. जे नंबर ऑफ ॲनिमल्स आहेत ते कसे आहेत तर व्हेरी स्मॉल आहेत. अँड इफ स्टँडर्ड्स आर हाय फिक्स्ड, तर हाय स्टँडर्ड जर फिक्स केले सिलेक्शनसाठी तर काय होणार आहे की जे आपल्याला नंबर ऑफ ॲनिमल भेटणार आहेत ते खूप स्मॉल अमाऊंटमध्ये असणार आहे. सो द ॲडिक्वेट नंबर ऑफ ॲनिमल्स आर नॉट कल्ड इफ लो स्टँडर्ड्स आर फिक्स्ड. तर जर लो स्टँडर्ड जर फिक्स केले तर ॲडिक्वेट नंबर ऑफ ॲनिमल आपण कलिंग करू शकत नाही त्यांची. ठीक आहे, तर हा डिसॲडव्हान्टेज आहे. तर 2 मेथड बघितलेत आपण, टँडम मेथड आणि इंडिपेंडंट कलिंग मेथड. सो नेक्स्ट थर्ड मेथड आहे सिलेक्शन इंडेक्स मेथड और टोटल स्कोर मेथड. तर आपण टॉपिक काय बघतो तर मेथड्स ऑफ सिलेक्शन. ठीक आहे, तर त्यामध्ये तिसरी मेथड आपण बघतोय सिलेक्शन इंडेक्स मेथड किंवा टोटल स्कोर मेथड. तर यामध्ये बघा, इन दिस मेथड सेव्हरल ट्रेड्स आर सिलेक्टेड सायमल्टेनियसली. म्हणजे कितीतरी ट्रेड्स एकासोबत काय केले जातात तर सिलेक्ट केले जातात. अँड इफ इट इज मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ मास सिलेक्शन. तर मास सिलेक्शनची ही सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह मेथड आहे. द सिलेक्शन इज मेड ऑन द बेसिस ऑफ सिलेक्शन इंडेक्स. म्हणजे सिलेक्शन इंडेक्सच्या बेसिसवर सिलेक्शन केलं जातं, म्हणून याला म्हणतात सिलेक्शन इंडेक्स मेथड किंवा टोटल स्कोर मेथड. सो दी सिलेक्शन इंडेक्स इज कॅल्क्युलेटेड फॉर इच इंडिव्हिज्युअल बेस्ड ऑन डिफरंट ट्रेड. तर सिलेक्शन इंडेक्स जो आहे तो प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी कॅल्क्युलेट केला जातो वेगवेगळ्या ट्रेड्सवर बेस्ड. सो व्हाईल कॅल्क्युलेटिंग सिलेक्शन इंडेक्स वेटेज फॉर इच ट्रेड डिपेंड्स अपॉन. म्हणजे प्रत्येक ट्रेडला वेटेज कशानुसार दिलं जातं तर रिलेटिव्ह इकॉनॉमीज ऑफ द ट्रेड. अँड रिलेटिव्ह इकॉनॉमीज ऑफ द ट्रेड म्हणजे त्या ट्रेडची रिलेटिव्ह इकॉनॉमी जी असेल ती, हेरिटेबिलिटी त्या ट्रेडची, अँड द जेनेटिक कोरिलेशन बिटवीन ट्रेड. ठीक आहे, सो दी इंडिव्हिज्युअल्स विथ हायर सिलेक्शन इंडेक्स आर सिलेक्टेड फॉर ब्रीडिंग. तर जसं की आपण बघितलं की ही मेथड जी आहे सिलेक्शनची ती कशाच्या बेसिसवर आहे तर सिलेक्शन इंडेक्सच्या बेसिसवर आहे. आणि ज्या इंडिव्हिज्युअलचा हायर सिलेक्शन इंडेक्स असेल तो यामध्ये सिलेक्ट केला जातो. ठीक आहे, तर या मेथडचा ॲडव्हान्टेज बघा, इट इज सुपेरियर टू बोथ टँडम अँड इंडिपेंडंट कलिंग मेथड. टँडमपेक्षा इंडिपेंडंट कलिंग मेथड सुपेरियर आहे आणि इंडिपेंडंट कलिंग मेथडपेक्षा आणि टँडमपेक्षा ही जी कुठली सिलेक्शन इंडेक्स मेथड आहे ती सुपेरियर आहे. सो सिलेक्शन कॅन बी मेड फॉर सेव्हरल ट्रेड्स ॲट वन टाईम. म्हणजे एकाच टाईमला कितीतरी ट्रेड आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर द सुपेरियरिटी ऑफ दिस मेथड इन्क्रीजेस ॲज नंबर ऑफ ट्रेड इन्क्रीजेस. जेवढे ट्रेड आपण ह्यामध्ये वाढवू तेवढी ह्याची सुपेरियरिटी वाढत जाते. अँड देर इज अ मॅक्झिमम प्रोग्रेस पर युनिट टाईम. पर युनिट टाईमला एकदम मॅक्झिमम प्रोग्रेस होते अँड लेस एफर्ट्स आर रिक्वायर्ड. आणि कमी एफर्ट लागतात आपल्याला इथं. तर डिसॲडव्हान्टेज काय आहे, यूज ऑफ सिलेक्शन इंडेक्स समटाईम्स रिझल्ट इन टू मास्किंग सर्टन बॅड कॅरेक्टर्स. तर सिलेक्शन इंडेक्स यूज करताना काय होतं तर जे बॅड कॅरेक्टर आहेत ते मास्क आउट होतात. म्हणजे ते आपल्याला दिसून येत नाहीत बॅड कॅरेक्टर जे आहेत ते. अँड प्रॅक्टिकल इंडेक्सेस आर नॉट अवेलेबल फॉर ऑल क्लासेस ऑफ ॲनिमल. म्हणजे सगळ्याच क्लासेसच्या ॲनिमलसाठी प्रॅक्टिकल इंडेक्सेस काही नाही आहेत तर अवेलेबल नाही आहेत. तर हे डिसॲडव्हान्टेज आहेत. ठीक आहे, जसं की चॅप्टरचं नाव आहे मेथड्स ऑफ सिलेक्शन अँड बेसिस फॉर सिलेक्शन. तर मेथड्समध्ये 3 मेथड आपण बघितलेले आहेत, दॅट इज टँडम मेथड, इंडिपेंडंट कलिंग मेथड आणि सिलेक्शन इंडेक्स किंवा टोटल स्कोर मेथड. सो बेसिस ऑफ सिलेक्शन बघतोय आपण. तर बेसिसमध्ये सुद्धा 3 बेसिस आहेत सिलेक्शनचे. देर आर 3 बेसिस ऑफ सिलेक्शन, दॅट इज इंडिव्हिज्युअल सिलेक्शन, पेडिग्री सिलेक्शन आणि प्रोजेनी टेस्टिंग. तर इंडिव्हिज्युअल सिलेक्शन पहा, इट मीन्स सिलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑन द बेसिस ऑफ देअर फिनोटायपिक कॅरेक्टर. म्हणजे त्यांच्या फिनोटायपिक कॅरेक्टरच्या बेसिसवर सिलेक्शन केलं जातं इंडिव्हिज्युअल सिलेक्शनमध्ये. ठीक आहे, सो इट इज मोस्ट कॉमनली युज्ड मेथड फॉर सिलेक्टिव्ह इम्प्रूव्हमेंट इन लाईव्हस्टॉक. जर लाईव्हस्टॉकमध्ये आपल्याला जर सिलेक्टिव्ह अशी इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर ही मेथड खूप बेस्ट आहे. देन इट्स ॲक्युरेसी डिपेंड्स ऑन हेरिटेबिलिटी ऑफ द ट्रेड. म्हणजे त्या ट्रेडची हेरिटेबिलिटी जी काही असेल त्याच्यावर ह्या इंडिव्हिज्युअल सिलेक्शन
बेसिसचं काय होतं तर ॲक्युरेसी ठरते. सो याचा ॲडव्हान्टेज काय आहे पहा, इट इज मोस्ट ॲक्युरेट अँड इझी मेथड. मोस्ट ॲक्युरेट आणि इझी मेथड आहे. इट इज व्हेरी इफेक्टिव्ह वेन हेरिटेबिलिटी ऑफ ट्रेट इज हाय. जेव्हा हेरिटेबिलिटी त्या ट्रेटची हाय असते तेव्हा ही जास्त इफेक्टिव्ह असते मेथड. अँड थर्ड ॲडव्हान्टेज काय दिलेलं आहे पहा, तर जनरल इंटरवल इन सिलेक्टेड ॲनिमल इज व्हेरी शॉर्ट. सॉरी, जनरेशन इंटरवल जो असतो ह्या ॲनिमलमध्ये, सिलेक्टेड ॲनिमलमध्ये, तो कसा असतो तर व्हेरी शॉर्ट असतो. सो डिसॲडव्हान्टेज काय आहेत तर इंडिव्हिज्युअल सिलेक्शनचे चे डिसॲडव्हान्टेज काय आहेत. सो इट इज लेस इफेक्टिव्ह वेन हेरिटेबिलिटी ऑफ द ट्रेट इज लो. जर तर त्या ट्रेटची जर हेरिटेबिलिटी जर लो असेल तर ही जी मेथड आहे ती कशी आहे तर बेसिस सिलेक्शनची ती कशी आहे तर लेस इफेक्टिव्ह आहे. सो इट इज नॉट युजफुल फॉर सेक्स लिमिटेड ट्रेट्स अँड कॅरकॅस ट्रेट्स. तर सेक्स लिमिटेड ट्रेट्स असतील किंवा कॅरकॅस ट्रेट्स जर असतील तर या ट्रेडसाठी ही युजफुल नाही आहे मेथड. अँड इट इज डिफिकल्ट टू मेक सिलेक्शन फॉर ट्रेड्स विच आर नॉट एक्सप्रेस्ड अंटिल मॅच्युरिटी. म्हणजे मॅच्युरिटीपर्यंत सुद्धा जे ट्रेड अजून एक्सप्रेस झाले नाही तर त्या ट्रेडसाठी तर ही मेथड कशी आहे तर डिफिकल्ट आहे सिलेक्शन करण्यासाठी. ठीक आहे. तर दुसरी आहे पेडिग्री सिलेक्शन. सो इट मीन्स सिलेक्शन ऑन दी बेसिस ऑफ परफॉर्मन्स ऑफ ॲन्सेस्टर. म्हणजे ॲन्सेस्टरच्या परफॉर्मन्स, पेडिग्रीमध्ये माहिती आहे आपल्याला ॲन्सेस्टर आपल्याला कळतात, तर ॲन्सेस्टरच्या परफॉर्मन्सवरती जे सिलेक्शन केलं जातं ते पेडिग्री सिलेक्शनमध्ये येतं. सो इट इज बेस्ड ऑन दी फॅक्ट दॅट रिलेटिव्ह पजेसेस मेनी ऑफ द सेम जीन्स. तर हे कशावर कुठल्या फॅक्टरवर बेस्ड आहे तर जे रिलेटिव्ज आहेत ते काय करतात तर मेनी जीन्स त्यांच्यातले कसे असतात तर सेम असतात. सो या मेथडमध्ये ॲडव्हान्टेज काय आहेत तर इट इज युजफुल वेन इनॲड्युकेट फॉर इन्फॉर्मेशन इज अवेलेबल अबाउट द इंडिव्हिज्युअल. जरी आपल्याला पूर्ण माहिती जरी नसली इंडिव्हिज्युअलबद्दल तरी आपण ही मेथड वापरू शकतो. ठीक आहे. इट हेल्प्स इन सिलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स ॲट यंग एज. तर जेव्हा ते इंडिव्हिज्युअल यंग एजला असतात तेव्हासुद्धा आपण ते सिलेक्ट करू शकतात या मेथडमध्ये, का तर त्यांच्या ॲन्सेस्टरचा परफॉर्मन्स बघून. सो इट इज युजफुल फॉर सिलेक्टिंग द इंडिव्हिज्युअल वेन ट्रेड्स कॅनॉट बी मेजर्ड ऑन देम. तर काय म्हटलेलं आहे की ही मेथड केव्हा युजफुल आहे, जेव्हा जे सिलेक्टिंग इंडिव्हिज्युअल आहे, सिलेक्टिंग इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करण्यासाठी मेथड युजफुल कधी आहे, जेव्हा ट्रेड काय करू शकत नाही आपण तर मेजर करू शकत नाही त्यांच्यावर. सो इट इज व्हेरी युजफुल वेन द ट्रेड सिलेक्टेड आर हायली हेरिटेबल. जेव्हा जे ट्रेड आपण सिलेक्ट करतो सिलेक्ट केलेले असतात तर ते जर हायली हेरिटेबल असतील तर ही मेथड खूपच युजफुल आहे. त्यानंतर इट इज युजफुल फॉर सिलेक्शन ऑफ सेक्स लिमिटेड ट्रेड्स इन बोथ मेल्स अँड फिमेल्स. तर वर जी आपण बघितलं होतं की वरची जी मेथड होती इंडिव्हिज्युअल सिलेक्शन ती सेक्स लिमिटेड ट्रेड्स किंवा कार्कॅस ट्रेड्ससाठी ती कशी नव्हती तर युजफुल नव्हती. तर ही जी मेथड आहे पेडिग्री मेथड ती सेक्स लिमिटेड ट्रेडसाठी कशी आहे तर बोथ मेल आणि फिमेलमध्ये युजफुल आहे. डिसॲडव्हान्टेज एकच आहे, इट्स ॲक्युरेसी इज लो ॲज कम्पेअर टू अदर मेथड. जर बाकीच्या मेथड जर बघितल्या तर ह्याची ॲक्युरेसी कशी आहे तर खूपच कमी आहे. ठीक आहे. आणि लास्टचं जे बेसिस आहे ते काय आहे तर प्रोजेनी टेस्टिंग. सो इट मीन्स द सिलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑन द बेसिस ऑफ एव्हरेज परफॉर्मन्स ऑफ दिअर प्रोजेनी. म्हणजे त्यांच्या प्रोजेनीच्या एव्हरेज परफॉर्मन्सवरती हे सिलेक्शन केले जातं. प्रोजेनी टेस्टिंग नावातच आहे. ॲडव्हान्टेज काय आहे, इट इज हायली युजफुल फॉर सिलेक्शन ऑफ सेक्स लिमिटेड ट्रेड्स. हायली युजफुल आहे. देन इट इन्क्रीज द ॲक्युरेसी ऑफ सिलेक्शन फॉर ट्रेड्स हॅविंग लो हेरिटेबिलिटी. जरी लो हेरिटेबिलिटी असली तरी सिलेक्शनची ॲक्युरेसी ही मेथड वाढवते. त्यानंतर इट इज युजफुल फॉर सिलेक्शन ऑफ मेल्स. तर मेल्स सिलेक्ट करताना सुद्धा ही कशी तर युजफुल आहे. डिसॲडव्हान्टेज काय आहे, जनरेशन इंटरवल इज लॉंग. देन सिलेक्शन इंटेन्सिटी इज व्हेरी लो बिकॉज ओनली फ्यू ॲनिमल्स कॅन बी टेस्टेड. फक्त काहीच ॲनिमल आपण टेस्ट करू शकतो, त्यामुळे सिलेक्शन इंटेन्सिटी कशी आहे तर लो आहे. अँड हाय रिप्रोडक्टिव्ह एफिशियन्सी इज रिक्वायर्ड. सो दिस इज ऑल अबाउट मेथड्स अँड बेसिस फॉर सिलेक्शन. सो मेथड्स अँड बेसिस ऑफ सिलेक्शनमध्ये आपण आतापर्यंत काय पाहिलं, 3 मेथड पाहिल्या. कोणत्या, फर्स्ट पहिली टँडम मेथड, त्यानंतर इंडिपेंडंट कलिंग मेथड, त्यानंतर थर्ड पाहिली आपण आणि थर्ड पाहिली आपण कुठली मेथड, सिलेक्शन इंडेक्स मेथड.
तर पहा या टॉपिकमध्ये सिलेक्शनची डेफिनेशन, मेथड्स ऑफ सिलेक्शनमध्ये 3 मेथड, टँडम मेथड, इंडिपेंडेंट कलिंग मेथड, सिलेक्शन इंडेक्स. त्यानंतर टँडम मेथड ज्यामध्ये फक्त एक ट्रेड सिलेक्ट केला जातो, त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज. इंडिपेंडंट कलिंग मेथड ज्यामध्ये फ्यू ट्रेड्स सिलेक्ट केले जातात. देन आणि याचा मिनिमम स्टँडर्ड काय आहे तर A1 आहे प्रत्येक ट्रेडसाठी. आणि जे ॲनिमल मिनिमम स्टँडर्ड मीट करू शकत नाहीत किंवा देऊ शकत नाहीत आपल्याला, तर त्यांचं कलिंग केलं जातं. त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज. थर्ड मेथड आपण बघितली सिलेक्शन इंडेक्स मेथड और टोटल स्कोअर मेथड, त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज. तर या मेथडमध्ये आपण सेव्हरल ट्रेड्स सिलेक्ट करतो. त्यानंतर बेसिस फॉर सिलेक्शनमध्ये 3 बेसिस पाहिले, इंडिव्हिज्युअल सिलेक्शन, पेडिग्री सिलेक्शन आणि प्रोजेनी टेस्टिंग. इंडिव्हिज्युअल सिलेक्शनमध्ये काय केलं की आपण जे इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करतो ते फिनोटायपिक कॅरेक्टरवर त्यांच्या डिपेंड बेसिसवर सिलेक्ट करतो. त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज. पेडिग्री मेथडमध्ये त्यांच्या ॲन्सेस्टरच्या परफॉर्मन्सवरती आपण ते सिलेक्ट करतो. आणि थर्ड प्रोजेनीमध्ये त्यांच्या प्रोजेनीच्या परफॉर्मन्सवरती आपण ते सिलेक्ट करतो. सो दिस इज ऑल अबाउट दी मेथड्स अँड बेसिस फॉर सिलेक्शन.